गाणी लावून झोपले. ओ भाई गुड मॉर्निंग. कॅन्डल माझ्याकडे आहे का? सो लेट्स गो. वेलकम बॅक अगेन. सो गाईज खूप दिवसांनी क्वेश्चन अँड आन्सरच्या ब्लॉग नंतर आता हा दुसरा ब्लॉग आहे. आणि आता झालेले आहेत रात्र 10 वाजलेले आहेत आणि उद्या आहे प्रणवचा बड्डे. आणि मी आणि प्रसाद आता आलेला आहे. प्रसाद आला घरी आणि आम्ही आता काय तर प्लॅनिंग करत आहे. पण त्याला काय सांगितलं नाही अजून. काय त्याला जरा आयडिया आली असणार आहे आम्ही येणार आहे ते, कारण सगळ्यांच्या बड्डेला आपण करते. हां, त्यामुळं इथं आता पाऊस पण चालू झाला आहे जरा. आणि आम्ही आता केक आणायला चाललेलो आहे. आता एक उद्या एक आता एक 12 वाजता. हां, त्यामुळं हां. सो आता आम्ही प्लॅनिंग करत आहे. प्लॅनिंग तुम्हाला आता अजून आमचं पण व्हायचं आहे. म्हणजे झाले, आयडिया आहे, फक्त क्लिअर पूर्ण झाली नाही आहे. तर आयडिया 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. तोपर्यंत आता आम्ही केक आणायला चालले. तर आता डायरेक्ट जाऊया बेकरीत घ्यायचं. लेट्स गो. बघा बेकरीत चालू. पॅन केक घ्यायचा जरा विचार आहे, पण बघूया. आम्ही हा पॅनकेक घेतलाय. होय, जरा कुछ तो ना या प्रोफेशनल. आणि इथं पाऊस पडायला काही सगळं चिक्कल चिक्कल झालाय. हे आमचं गाव आहे बघा, हे गावाचं मंदिर. पहिल्यांदा जमाना दाखवलं व्हिडिओमध्ये गावचं मंदिर. तर आता काही केक घेऊन चाललंय. आता तर वाजलेले आहेत 10 आणि आता डायरेक्ट 12 वाजताच. सो गाईज टाइम इज हिअर. आणि आता 12 वाजायला 2-3 मिनिटं राहिल्यात. तर प्रणवला फोन लावला होता. असं झालाय, फोन उचलनाच झालाय. वॉइस मेलला पडा लागलाय. इकडं झोपले वाटतं, स्वप्न सांगवा लागली. आता आम्ही जरा बघायचा डायरेक्ट घरला जाणार. चला आता घरलाच जायला पाहिजे. दारा टक 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 कर. पाऊस एक वरनं डोक्याला ताप झालाय. इथं असल्या रात्रीचं पाऊस अजून बारीक आहे, सोडा यायचा आहे. आता इथं मामा त्यांच्या घरात चाललंय. त्यांच्या इथं झोपले का तिकडे झोपले बघा. जरा इथं विचारतो. स्टेट्यून घ्यायचं बघा काय होतं. प्रणव काय ट्रिपा द्यायला लागलाय. इकडच्या घरात तिकडच्या घरात चाललं. मामाच्या घरात तर नाही आहे. इथं काय दिसत मामाच्या घरात नाही आहे. आता त्यांचं घर इकडं आहे. त्यांच्या घरात चाललं होतं बघा. इकडं बघा काय सुनसान जागा आहे गायचं बघा. गण पडतं इकडं जायला. पण्या तर भेत्र्या गांडीचं म्हणते, सोडायचं म्हणते. इथं वाघ येते, भूत भूत येते म्हणते. बाबा बसतात माझी मी पाठायचं. अरे काय घरातल्यांच्या यांच्या लाईटा बिटा काय नाही, सगळं बंद. सगळ्यांनी आता बघा असल्या रात्री चालते. कडवत झोपले वाटतं. उठलं तर बरं, नाही तर येतं आमचा पावसात फजित. लेट्स गो गाईज. बघा त्यांच्या घरामध्ये जाते तर दगडले आहेत, पडीन बिडीन मी तिथून. बाय गाईज, इथं घर आहे बघा त्यांचं. प्रणव भाई कुछ हा आवाज आहे क्या? बेल चालू आहे का नाही? घरातली भीती त्यांच्या. एवढ्या रात्रीचं कोण आली? 1 hour later. पप्पा उठले. गाईस त्यांचा पप्पा उठला. प्रणव हाय स्वप्नात चड्डे पडला. गाणी लावून झोपले. ओ भाई गुड मॉर्निंग. ओ भाई असं काय कराली? ओ मित्रा उठा, उठ उठ. वाढदिवसाच्या लागला स्वप्नात उठवल्याबद्दल. स्वप्न पण आज म्हणाल सुधीत नाही आज. नीट ते धरतो. झोपल्यालाच का माहित नव्हतं येणार आहे ते?
भावा याला प्रॉपर सरप्राईज दिसलाय हा. भावा आम्ही या रात्रीतनं असं ह्याच्यातनं आलोय. अरे खा वाघ दिसला वाघ. ये भाई डेबॉ जरा होश मध्ये आला आता. जेवलीस काय? घेऊन घेऊन झोपला किंवा कसला वाटला बाई भाऊ व्हिडिओ दिसले गाईज कसली रिॲक्शन झाली त्याची प्रॉपर. भावा झोपलेलं कसलं झोपलेलं खरं प्रॉपर. अरे इथं खाली खाली इथं दार वाजवा लागले याला. इथं दाराच्या साईडला झोपले. यांचं पप्पा वरनं उठून खाली आले. कोण वाजव याला फोन लावायला. ह्याचा फोन आहे मितवावर. मितवा काय काय फिलिंग टाकत होत्या. अरे भावा कर ट्रिप कुठली काय मितवा मितवा लावून झोपल्याला. तर सांग बघा काय झालं विषय. बरं काय पहिला आता केक काप्या तू चाहिए. बर चला केक काप्या ठेवे जाऊ. आम्ही तिकडे गेलतो तरी बरं तिथं मामा मला उठवायला नाही तुमच्या. हे म्हटलं त्याचं चप्पल नाही आहे इथं. चल तिकडे जागा. कसं फास्ट ठेवायचं. असंच ठेव की बा प्रोफेशनल केक आहे बा नादाला लागा. एक कॅन्डल लाव की. अरे इथं का कॅन्डल माझ्याकडे आहे का. कोण पटली रे. अरे नाही भावा काहीच तुम्हीच बघा जागा कसली आहे. कोण पटत्या बघा. इथे एक घर आहे आणि इकडे एक घर आहे. इथं आता लाईट नाही त्यांच्या घरात. गरज नाही तो इथं नवीन नवीन कॉलनी आहे जरा. लावला प्रसादला सांगले. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रणव. हॅपी बर्थडे टू यू. हा का अरे आम्ही नाही पहिला तू खायचं असतं. विश करा सगळीजण कमेंट मध्ये हॅपी बर्थडे म्हणा गाईज. सो स्टे ब्लेस्ड ब्रो. कीप ग्रोईंग. केक मस्त आहे. वाव चला आता मनोगत सांगा 2 शब्दात. झोपून उठल्याचा अनुभव. 2 शब्द त्याला डायरेक्ट आम्ही थँक्यू नाही बा चाललं काय तर बोलायला लागते. तुम्ही इथपर्यंत आला मला उठवला. मी गांडवर करून झोपलेलो. एवढं कष्ट घेतला त्याबद्दल धन्यवाद. हा असं नाही सोड तेवढं होणार. चल जातो लवकर. आता झोपाल्या. काय काढणार मग भावा तो काय जाता त्याला जाऊ देऊया. सोडायचं लांबच नाही आम्हाला पण बे वाटतं रे. आलो कोण बोला नाही. बरं चालते चल भावा. वाढदिवसाच्या अजून एकदा हार्दिक शुभेच्छा. टेक केअर. गॉड ब्लेस यू ब्रो. ग्रो माय. सो गाईज चला झालंय त्याला बर्थडे. हा केलेलं आहे त्याला म्हणजे असं उद्या ह्याच्यापेक्षा जोरात सरप्राईज आहे. स्टे ट्यून. आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. आता आम्ही पण जाऊन झोपणार. भावा काय कळत नाही काहीच नाही इथं. इकडे सगळी राहणं आहेत. इकडे समोर सगळी राहणंच आहेत आणि असली घाण पटता इथे यायला. प्रणव म्हणते ते बरोबर आहे. डेंजर विषय काय जिथं जरा त्यामुळे आता काय बोलायचं कुठे काय येईल काय सांगताय जाते जाऊया काय. सो आता डायरेक्ट उद्या काय आमचं काय महत्वाचं नाही ह्याचाच डे आहे. त्यामुळे उद्या आम्ही जरा प्लॅनिंग करणार आहे. ते सगळं आपण दाखवूया तुम्हाला उद्या दिवसभर सकाळपासून काय करणार. सो स्टे ट्यून फॉर इट गाईज आणि मिळते टुमारो. सी यू. हॅलो गाईज वेलकम. सॉरी गुड आफ्टरनून. कारण कालवरनं आता आपण डायरेक्ट आलो आहे आणि आता मी चाललो आहे प्रणवसाठी केक सिलेक्ट करायला. सो केक प्रसाद आहे कोल्हापूरमध्ये तर मी आता त्यावेळेसच चाललो आहे आणि प्रसादाने मी केक कोणता जर घेईन चांगला
आणि थोडंसं क्रॅकर्स पण घ्यायचं फटाकडे. तर प्रसाद घेतो म्हणला ते. माझ्याकडे केकचं नियोजन आहे. सो लेट्स गो गाईज, केक बघूया आपण आज चांगले. प्रणव नाही, प्रसाद आणि मी आलो आहे आता जस्ट बेकमध्ये. बघा इथं मी आणि प्रणवनं परवाच खाऊन गेलो. तर इथं केक चांगलं मिळतात दोघे. सो लेट्स सी गाईज. आम्ही हे घ्यायला आलतो. खरं हे 1200 रुपयाला एक आहे. एवढंसं दिसतंय खरं 1200ला. 288 शॉट आहे त्याच्यात. हातात धरायचं असं म्हणा. सो बघूया गाईज फटाकड्याचं. प्रसाद काय बघ बाबा. थांबा गाईज बघूया. फायनली इथं जस्ट बेकमध्येच ऑर्डर दिल्या आणि चॉकलेट फ्लेवर दिल्या. सो लेट्स सी काय टेस्ट असावं संध्याकाळी बघूया. लेट्स गो गाईज. मी आता घरला आलेलो आहे जस्टच आणि जरा केकचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि इथं बघा बड्डे बॉय. कुठं चाललायस रे? काय तर करूया की. हा काय तर करूया. रात्री बघितला नव्ह काय अमामा करत होते. बाय मला काय सांगू नकोस ते. ओ हिरो काय काय एकदम बढिया. हे कसं आहे स्वप्नील भाई डॉन म्हणतात. भावानं काल रात्री अर्धा केक खाल्लाय आणि अर्धा आता मला असली चूब साईड. सो लेट्स गो -12. उठत्या वाय दुसऱ्या नाही चौथ्या उठत्या चौथ्या. काय बघा यार केदी हुणे नींद नहीं आउंदी पछताउंदी तू लाके यारी जट्टा दे मुंडे ना फिरे रोंदी नी गड्डियां ट्रैक ते मुंडे टोलियां बना के सद ट्रैक ओ ओ भाई ओ 4x4 कसा लावलाय? काय बघा काय आता डोंगर चढायचा आहे डायरेक्ट. बघा गाडी चढू शकता काय. लेट्स सी गाईज. हे कशा बसलाय तुला वाटतंय का नाही? बात करतेस माझी. ए चढणार नाही रे. थांब मी उतरतो. मी उतर 4x4. लेट्स गो. ओ भाई साहब इजी इजी. Want to take your music experience to the next level? Get 3 months of premium at ए खोवायच काय पण उभं टेकड आहे. वर कशी जाईल गाडी? songs uninterrupted or offline. Don't wait. Tap the banner now. ए भावा थांब मी उतरतो. ए बा ए मेरी ए बाबा थांब. मी उतरतो. ए बाबा ए मागे सोड नकोस. ए दक्षा उतर उतर. जाऊन दे. हे अशी कुठे लावलायस? असं कांद्याव कांद्याव कांद्याव. ए टाकची रे. ए तुझ्या आई क्या जे अंड्याच्या. ए नको.
गावलायस तू गाईज प्रणव ड्रायव्हिंग करायला ड्रायव्हिंग स्किल बघा प्रणवचे पण पोरगी असते तर लवकर इम्प्रेस व्हा टेस्ट तर जास्त येते असून दे काहीतरी पडून दे एवढं आमची मॅगी काय करत होता एक नंबर फक्त भाग्यश्री याला लागते नवीन गिरायक आणले अरे भाई हॉटेल भाग्यश्रीत गेलतो 4 बोकडे येणेच काय एवढं परसान काय लिहिले आम्रखंड आम्रखंडचा काय विषय प्रणव